अलीकडच्या काळात इंग्रजाळलेलं सगळं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं अरे ती तोकडी भाषा आहे, आपली किती चांगली भाषा आहे. म्हणजे मराठीमध्ये आलिंगन, मिठी, बाहुपाश, करपाश असे शब्द ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. आणि त्याला इंग्रजीत काय शब्द आहे? हग. आणि आपल्याकडे पहा तुम्ही, शब्दांचे अर्थ, एक अनुस्वार दिला तर शब्दांचे अर्थ सुद्धा बदलतात. म्हणजे रग, त्याच्या अंगात खूप रग आहे, पण र वर अनुस्वार दिला तर तो रंग होतो. मजूर हा शब्द आहे, मजूर, त्याच्यावर अनुस्वार दिला तर तो मंजूर असा होतो. भाडं, घराचं भाडं, त्याच्यावर अनुस्वार दिला तर ते भांड होतं. मला असं वाटतं ज्या भाषेमध्ये एवढं सामर्थ्य आणि समृद्धी आहे त्या भाषेत आपण जन्मलो ह्यापेक्षा अजून काय सुदैव पाहिजे. आणि ती जपण्यासाठी अशा पद्धतीचा रंगमंच उभा करणं ही खरोखरीच मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रचना खूप आवडली. जेव्हा कलावंत इथे सादरीकरण करेल त्यावेळी अगदी समोर प्रेक्षक अशा चौफेर ह्याच्यात अँफी थिएटर सारखी जी रचना आहे ती फार महत्त्वाची आणि फार चांगली आहे आणि ती अंगावर येणारी आहे.